यावेळी फटका फसला चेंडूमध्ये, परंतु चेंडू डीच्या क्षेत्रामध्ये जातो. अजून एक धाव जोडली जाते. खात्यामध्ये धावसंख्येत बदल होते. धावसंख्या होते 2 षटकांची लढत असेल. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं. यावेळी फटका चांगला आहे. दीपक शेवाळे पाठलाग करतायत का? यस. आणि दीपक शेवाळ्यांच्या येण्यामुळे कुठेतरी संघ मजबूत होतोय का हे देखील पाहणं गरजेचं असेल. दीपक शेवाळे एक चांगले बॅटर आहेत, ऑलराऊंडर आहेत, चांगले क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा या चेंडूवरती. धावसंख्येत बदल. धावसंख्या होते 4. 2 चेंडूचा खेळ झालेला आहे. सतीश या 2 षटकामध्ये 20-25 धावा कुठेतरी केला तर चांगलं मॅच आपल्याला पाहायला मिळेल. अधिक शेवाळे पुढचा चेंडू हाताळण्यासाठी. अजून एक चांगला फटका या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये शिवादादा मोहिते आहेत, परंतु जज करू शकत नाहीत. एक धाव. दुसरा धावाचा प्रयत्न सक्सेसफुल. पुढचा चेंडू. यावेळी फटका चांगला आहे. कव्हरच्या क्षेत्रामध्ये सतीशचा अप्रतिम दर्जेदार क्रिकेटमधील मादक सौंदर्य आपल्याला पाहायला मिळते. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. जबरदस्त सुरुवात. काय फटका होता. गुडलेन्सच्या चेंडूवरती अशा प्रकारचा फटका एक्झिक्यूट करणं निश्चितच एका चांगल्या फलंदाजाचं लक्षण आहे आणि ती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते सतीशच्या माध्यमातून. धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 10 या आकड्यावरती. येणारे 3 चेंडू अजूनही शिल्लक असतील या षटकामधील. डीच्या क्षेत्रामध्ये अजून एक धाव मिळते. 11 धावा धावफलकावरती. चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. अजून एक चांगला फटका या ठिकाणी सुनील शेवाळे जातात चेंडू पर्यंत. एक धाव अर्जित केले जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होत नाहीये. एका षटकाखेरीज काटेकरवाडी बिनबाद 12. चांगली सुरुवात म्हणता येईल. अधिक शेवाळ्यांच्या षटकामध्ये 12 धावा म्हणजे एक चांगली सुरुवात आहे. अजून एक षटक शिल्लक आहे. पाहूया कोण षटक हाताळते. किती धावा मिळतील या षटकामध्ये. चला दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी संतोष. चांगला फटका स्टेट डाऊन दी ग्राउंड. अतिशय चांगला प्रॉपर फटका. चेंडू 1 बाउन्स सीमारेषे बाहेर जातोय. खणखणीत चौकार. धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते 16 या आकड्यावरती.
चांगली सुरुवात या ठिकाणी सतीची दर्जेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचते. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. 20-25च्या आसपास जर धावसंख्या गेली तर एक चांगली लढत आपल्याला पाहायला मिळेल. सतीश यावेळी फटका चांगला कव्हरच्या क्षेत्रामध्ये अधीक्षक चेंडूपर्यंत पोहोचतात. एक धाव पूर्ण केली जाते. अक्षय आहेत आता मात्र स्ट्राईक एंड वरतील 17 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अक्षय फलंदाजीसाठी, संतोष गोलंदाजीसाठी. फटका चांगला आहे. प्रॉपर टायमिंग आहे. चेंडू वन बाउंड सीमारेषे बाहेर. अजून एक चौकार. जबरदस्त फलंदाजी. 21 धावा धाव फलकावरती. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. एका मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल. प्रेशराइज मॅच होऊ शकते लवस्टरसाठी. फिल्डिंग मध्ये बदल होताना आपल्याला पाहायला मिळतो. थोडासा क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटचा दीपक होता, त्याला मात्र डीप स्क्वेअरचा क्षेत्ररक्षकाला मात्र डीप मिड विकेटच्या दिशेने हलवलं जाते. आपण पाहिले 3 क्षेत्ररक्षक आहेत, अगदी लागून आहेत. गॅप कमी करण्याचा प्रयत्न होतोय. नाही, अगदी जवळून या ठिकाणी वळवण्याचा प्रयत्न होतो. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी पाहायला मिळेल. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. एखादा मोठा फटका आला तर एक चांगली धावसंख्या होऊ शकते. 21 धावा धाव फलकावरती. चांगला फटका. प्रॉपर टायमिंग. चेंडू सीमा रेषा बाहेर. षटकार. जबरदस्त फलंदाजी अक्षयच्या माध्यमातून. धावसंख्येत मोठा बदल. धावसंख्या जाऊन पोहोचते तब्बल 27 या आकड्यावरती. 2 षटकांची लढत आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. त्यामुळे ही टोटल खूप चांगली आहे काटेकरवाडी संघासाठी. उलटफेर होणार का? शेवटचा चेंडू महत्वपूर्ण चेंडू. 27 धावा धाव फलकावरती. यावेळी चेंडू जातो डीच्या क्षेत्रामध्ये. 28 धावा 2 षटका अखेरीस. सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 29 धावांचं आव्हान. काटेकरवाडी संघ विनंती असेल तत्पूर्वी मी इन्व्हाइट करेल गोटेवाडी संघ कर्णधार, गणेशवाडी संघ कर्णधार, मारुडवाडी संघ कर्णधार, बुरभुशी लेवन संघ कर्णधार आणि विजेता संघ या 5 चिठ्ठ्या या ठिकाणी टाकल्या जातील. विनंती असेल 5 मिनिटांमध्ये या 4 कर्णधारांनी अवेलेबल राहायचं आहे. प्लीज या. लकी ड्रॉ ज्या संघाची चिठ्ठी निघेल तो मात्र सरळ सेमीफायनल मध्ये जाऊन पोहोचेल. उरलेल्या 4 टीम मध्ये या ठिकाणी आपल्याला 2 क्वार्टर फायनलच्या लढती पाहायला मिळतील. गोटेवाडी संघ रिपोर्टिंग करा कॅप्टन. गणेशवाडी ए संघ चला कॅप्टन रिपोर्टिंग करा. मारुडवाडी संघ प्लीज या. बुरभुशी संघ आहेत आणि विजेता संघ निश्चितच आतमध्ये खेळतोय. या ठिकाणी लकी ड्रॉ होईल. पाहूयात कुणाचं नशीब आज या ठिकाणी जोरावरती असेल. कोण जाऊन पोहोचेल अंतिम 3 मध्ये. नशिबाची साथ कुणाला मिळते हे देखील पाहणं गरजेचं असेल. चला काटेकरवाडी लगेच आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 2 षटकाने 29 धावांचं आव्हान. गोटेवाडी अवेलेबल आहेत. मला वाटतं गणेशवाडी देखील अवेलेबल आहेत. मारुडवाडी दादा या. विजेता बुरभुशी अवेलेबल आहेत. विजेता संघ लक्षात घ्या. लवस्टर आणि काटेकरवाडी. लवस्टर आणि काटेकरवाडी लक्षात घ्या. आपण चिठ्ठ्या टाकतोय. विजेता संघाची चिठ्ठी देखील या ठिकाणी अवेलेबल आहे. या कोणीतरी चला या. बोलायला बरं पडत. हॅलो हॅलो. या ठिकाणी 5 संघ. एक संघ गोटेवाडी, गणेशवाडी, बुरभुशी, मारगुडेवाडी आणि एक विजेता संघ. या संघामधील एक चिठ्ठी जो जाईल अंतिम याच्यामध्ये हलवून टाका. हां चला एक द्या माझ्याकडे.
कोण असेल लकी? लकी कोण असेल? लकी संघ जो जाऊन पोहोचेल अंतिम 4 मध्ये आणि तो संघ ठरतोय, तो संघ ठरतोय गोटेवाडी, बजरंग स्पोर्ट्स गोटेवाडी इनटू द सेमीफायनल. यानंतर फर्स्ट राऊंड असेल क्वार्टर फायनलचा. गणेशवाडी विपक्ष महारगुडवाडी आणि विजेता विरुद्ध बुरबुशी 11. चला गोटेवाडी जाऊन पोहोचतोय अंतिम 3 मध्ये आणि त्यानंतर मात्र गणेशवाडी विपक्ष महारगुडेवाडी आणि विजेता विरुद्ध बुरबुशी 11. येस येस, पंचांचा इशारा येतो. पहिला चेंडू वाईड असेल, अवांतर स्वरूपात धावांचं अकाउंट ओपन होतोय. 29 धावांचं आव्हान आहे सामना जिंकण्यासाठी. पहिला चेंडू निर्धाव येतोय, वाईड येतोय, म्हणजे 12-28चं समीकरण. सतीश सुजितच्या बॅटमधून अक्रॉस दी बॅट खेळण्याचा फटका. चेंडू गॅपमध्ये, चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय, चौकार. अच्छा ओके ओके, चला वाईड +1 होती पहिल्या चेंडूवरती, त्यामुळे 2 धावाने हा चौकार. चला नाणेफेकीसाठी या गणेशवाडी महारगुडेवाडी. चला लगेच लगेच या, महारगुडेवाडी आणि गणेशवाडी नाणेफेकीसाठी या. सामने 2 षटकांचे राहतील याची नोंद घ्यायची आहे. सेमीफायनल आपण 3 षटकांचा घेण्याचा प्रयत्न करूयात. सेमीफायनल फायनल. सतीश पहिला चेंडू, चांगला चेंडू या ठिकाणी, अतिशय उत्कृष्ट चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते. 6 धावा धावफलकावरती, म्हणजे अजूनही 10 चेंडू आणि 23 धावांचं आव्हान असेल. हॅलो हॅलो, सुजितच्या बॅटमधून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू मिसटाईम होतो. 1 धाव वर्जित केली जाते. महारगुडेवाडी आणि त्यानंतर गणेशवाडी या 2 दिग्गज सामन्यामध्ये आपण सेमीफायनलचा सामना अनुभवणार आहोत. तर इथून मात्र जो संघ विजयी होईल तो टॉप 3 मध्ये जाणार आहे आणि इथे नाणेफेक केली जाईल. नाणेफेक सुहास पाटील सर आणि त्याचबरोबर ती आदरणीय 8 धावा धावफलकावरती. 4 चेंडूंचा खेळ संपतोय, 8 धावा. बघूया इथे मग ते काटे आणि गणेशवाडीने इथे नाणेफेक जिंकले. 2 षटकांचा खेळ असेल. दादा काय निर्णय असेल आपला? रक्षण करण्याचा निर्णय. किती धावसंख्या जमवण्याचा प्रयत्न असेल? प्रतिस्पर्धी संघाला इथून मात्र किती धावसंख्या रोखण्याचा प्रयत्न असणार आहे? नक्कीच अभिनंदन असेल तुमचं. 20 धावांवरती रोखण्याचा प्रयत्न असणार आहे. दादा काय म्हणणार तुमचं? आम्ही जास्तीत जास्त धावा करण्याचा 30 ते 35 धावाचं टार्गेट असं आमच्या खेळाडू ठेवतील असा अंदाज आहे. आणि त्यांची जयदीपच्या बॅटमधून मोठा ब्लास्ट, 6 धावांसाठी आम्ही टार्गेट 30-35 धावाचं करू. जी कौतुक असेल तर फोटोशूट होईल आणि त्यानंतर आपण जाऊया. थँक्यू. चौदा धावा शेवटचा चेंडू शिल्लक असेल या षटकामधील. अजूनही 15 धावांची आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू महत्वपूर्ण असू शकतो. या चेंडूवरती धाव येत नाही. तत्पूर्वी जाऊया पहिला क्वार्टर फायनल, जिकडे गणेशवाडी संघ कॅप्टन अमित तिनुगले यांनी नाणेफेक जिंकली आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय. विनंती असेल गणेशवाडी संघ, जसा शेवटचा चेंडू पडेल मॅच फिनिश होईल. आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मारवडे आपले बॅटर दोन्ही रेडी ठेवायचे आहेत. 2-2 षटकांची मॅच असेल. मॅन्डेटरी पॉवर प्लेचे 1 षटक असेल आणि या षटकामध्ये आपण पाहतो विजेता संघाला मात्र बुरबुशी 11 या संघाविरुद्ध त्यानंतरची मॅच खेळायची आहे. आता पाहूयात समीकरण असेल. 6 चेंडू आणि 15 धावा. फलंदाजीसाठी सुजित शेवाळे, ज्याच्या बॅटमधून एक चौकार आपण पाहिलाय.
महत्त्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी अक्षय ज्यानं मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद केले होते आणि अवघ्या 2 धावा खर्च केल्या होत्या तो गोलंदाज. परंतु पुढे समोर फलंदाज आहे सुजित. पहिल्या चेंडूवरती हेलिकॉप्टर, क्या बात है, लाजवाब, माइंड ब्लोइंग, ट्रिमेंडस, ह्यूज 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 सिक्सर. आणि सुजित शेवाळ्याची ही क्लास आहे, ही त्याची क्षमता आहे, ही त्याची कॅपॅबिलिटी आहे. अशा प्रकारचे फटके तो अगदी लिलिया घेऊ शकतो. हेलिकॉप्टर अगदी त्याचा फेवरेट फटका आणि आपण पहिल्या चेंडूवरती पाहिलं अगदी आरामात, अगदी लिलिया चेंडूला दाडलं डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक आकर्षक षटकार. समीकरण आहे 5 चेंडू आणि 9 धावांचं आव्हान. सुजित शेवाळे मॅचच्या दिशेने जाताना फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, सलग दुसरा चेंडू सीमारेषेबाहेर, षटकार. 3 धावांची आवश्यकता. जबरदस्त फलंदाजी सुजितच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळते. चला जशी मॅच संपेल अमित, ॲज अ कॅप्टन युअर रिस्पॉन्सिबिलिटी, लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. 4 चेंडू 3 धावांचं आव्हान. अजूनही मॅच चांगली होऊ शकते, प्रयत्न करावे लागतील अक्षयला, परंतु यावेळी फटका कव्हरला एक्झिक्यूट केला. 1 बॉल सीमारेषेबाहेर, मॅच फिनिश. सुजित शेवाळ्याच्या बॅटमधून आकर्षक 21 धावांची लाजवाब खेळी आणि तोच ठरतो या सामन्याचा